मोदी हटाओ, मोदी हटाओ। जे आमच्या महाराष्ट्राला लागलेली जे दलिद्र भरीत मुख्यमंत्री आहे, जे आमच्या महाराष्ट्रात जमले आणि ते गुवाहाटी सुरत या पळून गेलेले आहे, त्यांचा आम्हाला सर्व नाश करायचा आहे। संबंध नाही, कोणाला वाटत असेल की शिवसेना संपली असेल, त्यांना त्या भडव्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी येऊन बघायचं पालघर मध्ये की काय आमची आहे ताकद। सफळला काय वाटतं तुम्हाला, निवडणुकीबद्दल काय वाटतं? शिवसेना झाली पाहिजे ना, काय बोलतं? म्हणजे आता बघा, हे शिवसैनिक नसताना सांगतात की शिवसेना, काय शिवसेना आली पाहिजे? जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, जे फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फोडाफोडी करायला झाले होते ते काय करणार? देवेंद्र फडणवीस बद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याबद्दल काही निष्ठाच नाही वाटत। मग अबकी बार ठाकरे सरकार होणारच। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। आज शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पालघर लोकसभा उमेदवार भारतीताई कांबडी यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल होणार आहे। तमाम शिवसैनिक वसई विरार मधनं पालघरकडे रवाना होतात। जाणून घेऊया या सगळ्या विषयावरती शिवसैनिकांची काय प्रतिक्रिया आहे। दादा, तुमचं नाव सांगा। दिनेश सखाराम आदावडे। आज तुमचे जे उमेदवार आहेत भारतीताई कांबडी यांचा उमेदवारी अर्ज भरायला जात आहेत, मनामध्ये काय खतखत आहे, काय विचार घेऊन तुम्ही चाललात उमेदवारी अर्ज? मनामध्ये एकच खतखत आहे, जे आमच्या महाराष्ट्राला लागलेली जे दलिद्र भरीत मुख्यमंत्री आहे, जे आमच्या महाराष्ट्रात जमले आणि ते गुवाहाटी सुरत या पळून गेलेले आहे, त्यांचा आम्हाला सर्व नाश करायचा आहे। आणि आम्हाला एक या भाजपाच्या तडीपारला पूर्ण महाराष्ट्रामधून तडीपार करायचा आहे, हाच एक निश्चय घेऊन आम्ही चाललोय। किती शिवसैनिक पालघरच्या दिशेने रवाना झालेत? कम से कम हजारो शिवसैनिक पालघरच्या दिशेने रवाना झालेत। दादा, नाव सांगा तुमचं? रोहित देव, बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक। बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक। बाळासाहेबांनी हयात असताना एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जसं तुम्ही मला सांभाळलात तसं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा। तीच धुरा तुम्ही सांभाळताय। आज जे 40 गद्दार गेले, 13 खासदार गेले, ते गेल्याने काय फरक पडला नाही। आज हजारो शिवसैनिक, लाखो शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत। आणि हे गद्दार गेल्याने काही शिवसेना संपणार नाही। कोणाला वाटत असेल की शिवसेना संपली असेल, त्यांना त्या भडव्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी येऊन बघायचं पालघर मध्ये की काय आमची हे आहे ताकद। काय सांगाल यावेळेस? तर आमची 100% एकदम कन्फर्म आमची भारतीताई निवडून येणार म्हणजे येणारच। ते राजेंद्र गावित उभा असो या नसो, त्याला नंदुरबारला ते पार्सल पाठवणार म्हणजे पाठवणारच। नंदुरबारला पार्सल पाठवणार का? म्हणजे अबकी बार कोणाचं सरकार? ठाकरे सरकार। मोदी तडीपार, अबकी बार मोदी तडीपार। का पण मोदी का तडीपार? मोदींनी देश विकला। आता संविधान खराब करायला लागलाय मोदी, तर सगळं पूर्ण जनतेचा त्यांना पूर्ण संविधान विकायला लावलाय। आणि त्यांनी राम मंदिर बांधलं ना। मोदी बोलतात 70 वर्षात काँग्रेसने काय केलं, आणि सुईपासून विमानपर्यंत त्यांनी बनवलं, आणि यांनी काय केलं, यांनी फक्त विकायचं काम केलं, देशाला विकतोय सध्या ते। आणि राम मंदिर जेव्हा आमच्या साहेबांनी, बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलेलं की बाबरी जर पाडली असेल तर मला शिवसैनिक अभिमान, तेव्हा हे कुठे होते? हे कुठे कोपऱ्यात बोगद्यात लपलेले होते, आणि आता राम मंदिरचं श्रेय घ्यायला पुढे येतात। लोकांना सर्वांना माहिती आहे कोणी काय केलं ते सांगायची गरज नाहीये। आणि आता पूर्ण या महाराष्ट्रामध्ये त्यांना उमेदवार पण मिळत नव्हते। आता मला वाटतं आत्ताच जस्ट जनाटेला डिक्लेअर केलं त्यांनी पालघरमध्ये, तर आता आम्ही जनाटेचं डिपॉझिट जप्त करू। आज भारतीताई कांबडीच्या तुम्ही उमेदवार अर्जासाठी आमचे आदित्य साहेब येत आहेत, आणि आता फक्त तिकडे तुम्ही लाईव्ह आता दाखवा, त्यांना भाजपाला दाखवा लाईव्ह तिकडचं की किती शिवसेना निष्ठावान सैनिक आहेत तिकडे। नक्कीच दादा, काय सांगाल? नाव सांगा तुमचं? अजय मेहता, मी शाखा प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचा। आणि उद्धव साहेबांनी एवढं चांगलं केलं, सीएम होते तेव्हा पण लॉकडाऊन मध्ये आम्हाला सगळ्याला एक आपलं फॅमिली असतं ते तसं आम्हाला त्यांनी सांभाळले आहे आणि चांगलं काम केलं। आणि आता जे आहे ते भाजप सरकार, ते सगळ्याला 50 खोके देतात, आतमध्ये घेतात, नाहीतर नाही आलं त्याला सांगतात तुम्हाला ईडी टाकणार, हे टाकणार, ते दमदाटी देतात। त्यांचा भरपूर त्रास झालेला आहे सगळ्याला, सगळं पब्लिक पण त्यांच्याशी कंटाळलेली आहे। आणि उत्तर भारतीय कोणासोबत, गुजराती मारवाडी कोणासोबत? उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत। मी स्वतः अजय मेहता, मी जैन आहे। आमचा जैन समाज आज सगळं उत्तर भारतीय युपी असेल ते आपले मित्र आहे, सगळं सांगतात आपल्याला भाजप तडीपार करायचं इकडून। म्हणजे गुजराती असून तुम्ही बोलताय? 100% आम्हाला पाहिजे इकडे महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि त्यांचा सीएम मध्ये पण चांगला नाव आहे। आणि हे काही गद्दार लोक गेले, सीएम जे आहे आता 50 ओके सगळं सांगतात, आम्ही सांगतात सगळं ओके त्यांचं,
आणि त्यांनी भरपूर लूट केली आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे केवढी लूट केलं काय आहे. सगळं आले ईडी टाकली, आला आतमध्ये, त्याला 50 कोटी त्याला सगळं चीट दिली, ग्रीन चीट त्याला. आपल्या सोबत यावेळेला मनीष वैद आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. बाहेर द्या थोडं, त्यांना यायला द्या. ट्रेन आहे, प्रचंड गर्दी आहे, शिवसैनिकांची ट्रेन मध्ये प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अशीच गर्दी कदाचित भारतीताई कांबडी यांचा फॉर्म भरण्यासाठी होईल. मनीषजी काय सांगाल, कुठेतरी एक भगवमय वातावरण आपल्याला वसई विरार सह पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. उमेदवारी अर्ज भरायला तुम्ही सगळे शिवसैनिक चाललाय, काय मनामध्ये आहे तुमच्या सध्या? नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही बोलले की कदाचित गर्दी होईल, कदाचित नाही, तिकडे 100% गर्दी होणार आहे, त्यात काही डाऊट नाही. कारण या पालघर जिल्ह्याचा प्रत्येक शिवसैनिक तिकडे एकवटणार आहे. आणि तसं बोललं, आता कोणीतरी बोललं की नंदुरबारचं पार्सल आम्ही नंदुरबारला परत पाठवू. आम्हाला पाठवायची जरूरतच नाही लागली, एकनाथ शिंदेनीच पाठवलंय. कारण ही सीट भाजपनी भांडून त्याला दम देऊन शेवटी भाजपकडे घेतली आहे. आणि आता गावी त्यांना शेवटी आणि उमेदवार पण गावीत नसणार आहे, हेही कन्फर्म होत आहे. त्यामुळे नंदुरबारचा पार्सल एकनाथ शिंदेनेच पाठवला. शिवसैनिकांचा आवाज येत नाही. एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की कुठेतरी ही जी जागा होती, ही जागा शिवसेनेची होती, शिंदे गटाची होती, असं असताना शिवसेनेला कुठेतरी दिला असं वाटत नाही का तुम्हाला? प्रत्येक बघितलं तर महाराष्ट्रात किती सीट त्यांचे कापल्या आणि किती खासदारांना ह्यांनी मनमानीने बसवलं. आज इतका लाचार एकनाथ शिंदे झालेले आहेत की भाजप जे सांगते तेच करते, म्हणजे स्क्रिप्ट पण तेच होता, भाजप देतो तोच वाचतं. आज परिस्थिती एवढी खराब झालेली आहे त्यांची. आज सगळे जिकडे गेलेले खासदार असो, आमदार असो, आज त्याच्यामध्ये चिंतेची भावना निर्माण झालेली आहे, ते घाबरलेत. आता ते परत येण्याच्या वाटेवर आहेत, पण एक उद्धव साहेब त्यांना परत घेणार नाहीये. आता शेवटी त्यांचा राजकीय करिअर संपण्याच्या दृष्टीने झालेला आहे. त्यांना माहित आहे की भाजपच संपवणार आहे त्यांना. आपण एकंदरीत जर पाहिलं तर कुठे उतरणार? सफळाला काय वाटतं तुम्हाला, निवडणुकीबद्दल काय वाटतं? शिवसेना झाली पाहिजे ना. काय बोलतं, म्हणजे आता बघा हे शिवसैनिक नसताना सांगतात की शिवसेना, काय शिवसेना आली पाहिजे? अरे माहीममध्ये तसे कार्य केले ना मिलिंद ठाकरेने, मिलिंद वैद्य, मिलिंद वैद्यने कार्य केलं त्याचं. तुम्ही कुठच्या कोकणातले का? माहीम म्हणजे खुद्द माहीमचे राहणारे. म्हणजे जे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं, जे फोडाफोडीचं राजकारण झालं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फोडाफोडी करायला आले होते ते काय करणार? देवेंद्र फडणवीस बद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांच्याबद्दल काही निष्ठाच नाही वाटत. मग आपकी बार ठाकरे सरकार होणारच. आपण एकंदरीत जर पाहिलं तर जे शिवसैनिक नाही आहेत, जे ट्रेनमध्ये जे इतर लोक आहेत, ते देखील सांगतात की आपकी बार ठाकरे सरकार. आता बघितलं तुम्ही ज्यांच्याशी बोलले, हे कोळी समाजाचे लोक आहेत, जे आज मुंबई पासून ते ढाणू पर्यंत हा पूर्ण किनारपट्टीवर कोळी समाज आहे. आज कोळी समाज हा उद्धवजींबरोबर उभा आहे. आज बाळासाहेबांना कोळी समाजाबद्दल खूप आदर होता आणि बाळासाहेबांनी आजपर्यंत कुठली टोपी घातली नाही, पण कोळी समाजाची टोपी बाळासाहेबांनी घातली. आणि आज तो प्रेम कोळी समाज आज उद्धवजींच्या पाठीत उभा आहे. तसाच आदिवासी समाज असो, इतर या पालघर जिल्ह्यामध्ये असलेले रद्द होणार का? 100% वाढवण बंदर रद्द करण्यासाठी उद्धवजीने पहिल्यापासून आतापर्यंत एकच भूमिका आहे, उद्धवजींनी भूमिका बदलली नाही. जो स्थानिक आहे इथला, त्या स्थानिकाला हा विनाशकारी प्रकल्प नको आहे. त्यामुळे उद्धवजी आज स्थानिकांच्या बरोबर आहे आणि त्यांनी काम सांगितलेलं आहे आणि शिवसैनिकांना पण आदेश दिलाय, कसाही कुठल्याही पद्धतीने वाढवण बंदर इथे होऊन देणार नाही. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर एकंदरीत वाढवण बंदराच्या विरोधामध्ये पालघरचं वातावरण आपल्याला याआधीच पाहायला मिळत होतं. आपण जर पाहिलं तर ज्या दिवसापासून भारतीताई कांबडी यांची उमेदवारी जाहीर झाली, त्या दिवसापासूनच त्या कुठेतरी प्रचाराला लागल्या आणि ह्याचा निश्चित फायदा जो आहे तो भारती कांबडीला होताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच पालघर जिल्ह्यामध्ये एक महिला उमेदवार दिलेली आहे. आणि जर आपण एकंदरीत पाहिलं तर शिवसैनिकांचा जो कौल आहे तो कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला जिंकवण्याचा दिसतोय. भलेही शिवसेनेतून खासदार आमदार गेलेले आहेत, परंतु निष्ठावंत शिवसैनिक हे मात्र उद्धव ठाकरेंकडे राहिलं हे आपल्याला दिसून येते. असं असताना कुठे ना कुठेतरी भारती कांबडी यांचा विजय सोपा होताना आपल्याला दिसतोय. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर.